याचं प्रत्येक वेळेस आहे किती उशीर करते काय माहिती. सायली सॉरी, ऐकताना ना गाडी जर पंक्चर झाली म्हणून उशीर झाला. मी गाडी लावून आलो डायरेक्ट इकडे. हा बरं ठीक आहे असू दे. काय झालं, का रुसली आहे? का म्हणजे तास झालं वाट बघते मी तुझी. अरे सुंदर फुलांनी जर सुकायचं काम केलं तर आम्ही कोणत्या फुला का बघायचं? कुठं आहे सुंदर पण? सुंदर असतं तर तू लय पाठ उठून आला असता. असू दे. हे बघ, तुझा कुठं घोटमेट तर चालू नाही ना? हा लय उशीर करतो माझ्याकडे यायचं म्हणलं की प्रत्येक वेळेस. तसं नाही बाबा, तू सोडून मी कोणत्या पुरी वळून बी बघत नाही, डोकून बघत नाही. अगं असं मी स्पर्श कोणत्या पुरी लावून केला बी नाही, माहितीये का? माझ्या मनात फक्त तूच आहे. हा, तू आईची शपथ, तू द्यायची शपथ फक्त तूच आहे माझ्या मनात. माझ्या आईची शपथ. माझी सासू होणार नव्हती ती, म्हणून म्हणलं मी माझ्या आईपेक्षा तुझ्या आईला जास्त मानतो ग. हा पण ते लग्न कधी करायचं आपल्याला? लग्न आता किती दिवस असं चोरून चोरून भेटायचं? करू ना, कधी? 2-4 वर्षात. किती? 2-4 वर्षात करू ना. मला वर्षात? अगं मला सेटल होऊ दे, मला काम करू दे, पैसा कमवू दे. पैसा कमवल्यावर तू आणि मी आणि तू आणि महाबळेश्वरचं थंड हवेचं ठिकाण, गार 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 गार. नाही नाही मग गरम गरम. मला आत्ताच लग्न करायचंय. कोणा संग? तुझ्यासोबत. हा मग माझ्या संग काय राहतो? केलंय तू माझ्यावर केलंय म्हणलं मी दुसऱ्या सोबत करून का लग्न? नाही तसं नाही, मी तुझ्या बरोबरच केलं ना लग्न, आपलं प्रेम. पण मी लग्न तुझ्या बरोबरच करणार. आता थोडा वेळ दे. हा होय, काल केलं तसं करायचं. काय? काल केलं तसं करायचं. अब मला नाही काय करायचं. काय काल केलं आज परत करू, त्याला काय होतंय? कोणाला काय रे? काही कळत नाही कोणाला. काय करायचंय? ते असा कुत्र्यावणी कसा आहे असं एवढे सारखं हा तोंडन तेन सारखं तेच तुम्हाला चिरडीला आण नको बघ. एक तर लग्नाची तारीख फिक्स कर आणि पुढचं पुढं बघून मला आता काय बोलायचं नाही. मला चिरडीला पण घालू. कंट्रोल. मी काय म्हणतो पूजा, हे बघ अगं तुझ्यासारखी सुंदर पोरगी जगात नाही ग. सांगत असू दे काय बी असू दे. आजच्या दिवस चल ना. मला जमत नाही. आजच्या दिवस कष्ट मला जमत नाही. आजच्या दिवस तू काहीच करू नको, बाकी मीच करतो. मला जमत नाही. फक्त वरच्यावर. मला जमत नाही. पप्पी फालतू बोलायचं बंद. हातात हात. काय नाही चल मी काहीच नाही. मला जायचंय, मी जाते. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत पूजा. असं मरून गेलो आपल्याला. मरणार रे मग. तुला लग्न बी नाही करायचं लवकर, काहीच नाही करायचं. नाटक कशाला करतो रे मग? मला लग्न करायचं पूजा तुझ्या संग. अगं मला ना तुझी लय गरज आहे पूजा. तू ऐक जरा, समजून घे. मला तुझ्यासाठी काय काय करायचं पूजा. तू काय म्हणला आता? काय काय करायचे? तू पूजा म्हणला ना? पूजा कोण आहे? तू पूजा कोण आहे? तू नाव कसं काय घेतलं? हे ते सायली चुकलं सायली. हा मला ना सायली अगं तुझी पूजा करायची म्हणून मी म्हणलं काय लग्न लागलंय. अगं उद्या लग्न झालं तर आपल्याला झोपाय गादी नको, लग्न झालं तर चांगलं घर नको, लग्न झालं तर फ्रीज नको, लग्न झालं तर हे नको का? म्हणून म्हणलं थोडा वेळ दे, मी करतो तुझ्या संगत लग्न करायचं बाळा. मला दुसरं कुणीच नको. कळलं मला. पूजा नाव म्हणजे काहीतरी विशेष आहे, म्हणजे काहीतरी हाय, कोणतरी हाय म्हणजे हाय हे की असं सहजासहजी तू घेणारच नाही ना. अरे नाही तसं पाणी मुडत. अरे पूजा म्हणजे सायली अगं मला तुझी पूजा करायची. बायची शपथ. तुझी आई काय मरण काय पडदेशी जाईन वर? नाही. माझ्या आईची शपथ घेतो सारखी. मला तुझ्या आईची गरज आहे जास्त. माझ्या आईची का? तुझ्या आईने एवढं सुंदर रूप दिलंय तुला. ते मायापुरतं बोल ना. माझ्या आईकडे काय जातो शपथ घ्यायला सारखी? तुझ्या आईची ना तुझ्या बापाची शपथ. तुझ्या बापाची शपथ. तू ना मुद्दाम करतोय. मी जाते. नाही कुठे गेली? इकडे मला जाऊ दे. मर. चायला या पुरीना नेमकं लागतं काय तेच काय कळत नाही. पप्पी देत नाही, काही देत नाही. हिला ना ड्रेस देतो म्हणजे ही मला पप्पी तरी देईल. नको पप्पी नाही मिठी तरी दे बाबा. सायली पूजा काय नाही व्हायचं. काय झालं काय नाही, या मोटरला आजच बंद पडायची होती. जाळ झाला त्या मूर्त्याचा. कुठं जाऊन बसलाय, तार फाडलाय काय माहिती. गावात नुसतं ऊन राहायचं असते. ही काम बी मीच करायची का? आता मोटर नेट करणार आहे का मी इथं? काय करू या मोटरीला आता? तुम्ही काय करता इथं? काय मोटर काय तुम्ही? आणि तुमचं नाव नवरा आसन कुठेतरी हुंडरत याला आसन हिंडायला. काय बाबा अवघड आहे बा तुमच्या नाव. मला तर काय सहनच व्हाय नाही बा. असलं बघितलंय मी. काय करावं काय नाही असं झालंय मला. कोण मेलं काय? मेलं नाही काय सांगा तुम्हाला. काय तो तुमचा नवरा आहे ना, ते आपल्या गावातली सायली आहे का तिकडं पलीकडचं ते बांगला नाही का त्यांचा? हा. त्याचं काय? लफड चालू आहे त्याचं. काय काय? हा लाज बीज वाटते का
अहो, लाज नाही वहिनी, तुम्हाला खरंच सांगतोय म्हण असं हातात हात काय देतोय, पप्प्या काय घेतोय, अशा मिठ्या काय मारतोय. मला तर काय सहनच व्हाय ना भाऊ. त्याचा मुर्दा काढला, त्याचा जाड केला, पेट केला, कुठे गेला तो दलिंद्रा? तुम्ही बसायचं घरी काम करीत. कामात गाडलं मला आणि बाहेर दपडी करतोय काय, त्याचा जाड केला. चला तुम्ही चला. चला 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 चला. नाकातले केस कापावं लागते ना कुठं करे काय रे लय गणगण दिसते डोक्यात कव्वा झालेत. अरे वा नाही बाबा, मग लय अवघड झाले. काय झालं? तो आपला गळपटला? नाही बाबा, मग? आपल्या गावातला तो नित्या नाही का, हा नित्या आणि सायली, त्यांचं काय? त्यांचं झंगाट आहे ना. मी हा. पाहिलं. हा म्हण, हा म्हण. खरं सांगतो काय? खरं हो असे हा हो इकडे बघा, असे हातात हात काय देते हा. आणि असा मुका काय घेते. अयो मला तर वाटलं दाव नेलं असतं बरं झालं असतं बाबा, इतकं मला टेन्शन आलं त्यांचं बघून. आणि बाई हा? अजून काय काय करतात? हे लय असलं असं हा चाललो त्यांचं म्हणून. अरे मला तर सहनच व्हाय ना बाबा. व्हिडिओ काढला का नाही बघायला? काढलाय, थोडा काढलाय. दाखव. हो बघ ना बघ ना. हो अयो कसं आहे. व्हायला हे असलं सिटीत चालतंय, हे आपल्या गावात चालू व्हायला लागले म्हणजे. अरे पण ते असं शोभतय का, त्या नितीनला लग्न झालंय व्हायला. हा आता. नित्याचं तर लग्न झालंय. हा बायको सोन्यासारखी आहे नित्याची. नित्याच्या बायकोला सांगितलं का नाही? सांगितलंय ना, मी सांगून आलोय वहिनीला. आता वहिनी घरी गेल्यावर काय खरं नाही भाऊ नित्याचं, लय हानत्यान. एक काम कर, काय थोडं द्यायचं का पेटून? तसंच करावं हा? लागेल. त्याशिवाय तरी कुठे मजा येते आपल्याला, तरी काय काम आहे का. एक काम करतो, मी जातो थोडं पेटून देतो वहिनींना. नित्या तरी कुठं आपल्या संग आपल्याला खर्च तरी कुठं करतोय नित्या. खर्चाचं जाऊ दे, कधी त्याने खर्च केलाय का आजपर्यंत? तेच ना. त्याचा आपण बदला जाऊ घेऊ आता. काय कर, जाऊ दे पेटवून दे. आता पेटून देऊ सांग. बघितलं मला सहनच अशा नाही बघा झालं. घेत होते रे. अरे सहनच नाही झालं. नुसतं काय चाललं त्यांचं असं असं. कुत्रे निर्लज्जा, पुरुष बिरुष कळतो का नाही तुला? हा, तुलाच कळतं का नाही मला मिठी मारतोय. अरे मी नाही, तू मारली मला. निर्लज्ज कुठचा हे असलं घरी कळल्यावर लग्न लावून देतील का तुझं? यायला जाऊ दे, वहिनींकडे जाऊन येतो. बर दे पेटून आईला चला आपलं बी. ह्याचा आहे ना आज मुर्दाच गाडते. ह्याला आहे ना लय झालं याचं. पुरी मागं फिरतो काय? हा, इतकी सोन्यासारखी बायको असून घरात ह्याला पुरी दिसतात बाहेरच्या. पूजा 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 माय डार्लिंग, पूजा माय डार्लिंग. पाणी नको. काय नवीन धंदा चालू केला काय? काय बटाटा कापायचाय? काय दात कापायचाय? काय काय झालं? काय नाही, तुम्ही कुठे गेलता? हे मी तिच्या हे आपलं होते हे तात्याच्या घरी गेलो होतो. तात्याच्या आईचं दुखत होतं ना. हा, तातीची आई सुंदर असेल ना. लय सुंदर. हे नाही हे म्हातारी झाली आहे ती, सुत त्या पडल्या तिच्या चेहऱ्यावरती. पण छान होती, तरुण पाण्यात मी छान सांगतो. काय झालं? कोण होती ती पोरगी? ती पोरगी कोण? तिच्याशी आपण गुलू करत होतो ती कोण होती? आपण कधी कोणासंग गुलुगुलू केलं? तुला काय लाज वाटाय पाहिजे? खुशाल मध्ये आपण गुलुगुलू केलं? तू असं मी केलं गुलुगुलू? नाही ना, तुझ्या आईच्या आईची शपथ मी काही खोटं बोलायचं नाही माझ्या संग, नाही का कापीनच. हे बघ कसं असतं ते लागतं. कसं असतं हे? बोल काय म्हणते तू? मी गुलुगुलू केलं? लाज वाटा पाहिजे तुला? नवरा घरी आल्या पाणी विचार, चहा विचार, दूध विचार. नको विचारू, मी तुला म्हणलं का विचार नको विचारू, काय प्रॉब्लेम नाही. पण मी कोणत्या बरोबर गुलुगुलू केलं नाही. नाही केलं? नाही केलं. मुर्दाच बसवीन खोटं जर बोलला. केलंय 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 लहानपणी केले, आता नाही केलं. लहानपणी केले. लहानपणी मुर्द्या आता दिसला होता पुरी संग तू. मी कुत्र्या गुलू करी. मी कुत्र्या? कोण बोललं तुला? कोण? थांब रडायचं नाही. काय झालं काय? कोण बोललं तुला? तू उद्या कोणाचं काय ऍक्शन मला बोलशील? कोण बोललं म्हणजे? कोण बोललं का तुला? कोण बोललं का? त्याच्या आईला लावला फोन. कोण बोलला? आद्या. आद्या? आद्याच्या आईला आद्या बोला ना. बोलला असं का? आपण करत होतो ना ते. बोलणारच ते. पण मी
मी काय केलंच नाही ग. ती पोरगी बिचारी अडचणीत होती. ती म्हणली अहो अहो माझं नाही पर्स हरवली, मला प्लीज 10 रुपये देताय. 10 रुपये द्यायला गेलो म्हणून मी हातात गुलू नाही आपलं 10 रुपये नोट दिले. हे, बाकी काहीच नाही. मिठ्या मारून 10 रुपये देतात का तुम्ही? अगं ती म्हणली थँक्यू, ते इंग्लिश मध्ये थँक्यू म्हणलं, बाकी काहीच नाही. आपण कसं राहते थँक्यू म्हणतो तसं, बाकी काहीच म्हणले नाही ती. ही तर रात्रीचा विषय कुठून आणला? उदाहरण दिलं कसं असं बायकांना उदाहरण द्यावं लागत. हा बाकी काही नाही. मी माझ्या बापाकडे निघून जाईन ना. हा, जा ना. सांगून ठेवते. बापा जा ऐक जा 2-4 दिवस तुला लय गरज आहे जायची. हा का? मी कपडे बदलून आलो. कुठे चाललात तुम्ही? अगं कपडे बदलायच्यात. कशाला कपडे बदलायच्यात? म्हणजे अजून दुसऱ्या पुरीकडे जायचंय का कपडे बदलून? हे बघ असं काहीच नाही, काहीच नाही. मला खोटं बोलायचं नाही तुम्ही. काय झालं रडायला? असं रडायचं नाही. इडीमिडी काय लोक नाव ठेवते नॉन सेन्स. आलो पण मी कपडे बदलून. मूर्ख माणूस कसं 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 बोलतोय. नालायक कुत्रा. त्याचं आहे ना संध्याकाळी बेतच बघते. त्यांनी असं केलं असेल, मला तर नाही वाटत असं केलं असेल. लोक काय खोटं सांगणार आहेत का मला? पण खोटं कोण वहिनी सांग- आ? ओ वहिनी. हा आहे. का वहिनी काय करता? चार्जिंग करताय कशा? मोबाईलची? हा. काय म्हणता वहिनी? काय काय? सांगू भाऊजी तुम्हाला? बरं नाहीये का? माझ्या मनात काय चाललंय ते? काय चाललंय? अ, माझ्याबद्दल काय चाललं असेल तर ते तुमच्या पाशीच ठेवा. तसलीच आवड नाहीये मी. तुम्ही थोडे तुमच्या नवऱ्यासारखे असणार आहेत म्हणा. म्हणजे काय झालं? नाही काय नाही आपला असंच. काय हो भाऊजी? वहिनी तुमचा नवरा तसा मनाने चांगला आहे, हा. देख नाही, हा. पण मेन तो नाही तेवढाच एकना पण नाही. मी इंदुनी म्हणजे नसते. घरात एवढी सुंदर बायको असताना हा कस काय त्याला बाहेर दुसऱ्या पोरींकडे पाहावं वाटतं काय माहिती. अहो आता ती कोणती काय नाव तिचं, सायली का काय, सायली का ट्रॅक्टरची टायली काय नव्हती काय कोणतरी आहे. कसली दिसते ती भांगार एकनी. भाऊजी मेकली. लांब राहा की जरा. मी लांबून बी ऐकते की. ऐका येतं मला, बहिरी नाही मी. हा मी तेच म्हणत होतो, कसली दिसते ती भांगार एकनी मेकनी मेंटल. म्हणजे डोळे काय? बघा तिचे डोळे, डोळे तर असे आहेत की जस की चेंबर उघडल्यावर कसं वास येतो तसं त्याच्या डोळ्यात न वास येतो. भाऊजी डोळ्यातनं कुठं वास येतो का? हा ते पण कराय म्हणा. पण वहिनी तुम्ही किती सुंदर, तुमचे डोळे किती छान येतो वहिनी. तुमचे डोळे म्हणजे असं वाटतं की प्रशांत महासागर आहे, इतके सुंदर तुमचे डोळे आहेत वहिनी. आणि तुमच्या नवऱ्याला तुमच्या डोळ्यांची काळजीच नाही. त्याला काळजी कोणाची? चेंबरची. हा म्हणजे ते हा. हम्म. भाऊजी खरं का होई? हो बहिणी तुमच्या नवऱ्याचं ना वहिनी म्हणू नये असं अजिबात म्हणू नये. पण तुमच्या नवऱ्याचं वहिनी लफडं चालू आहे वहिनी, लफडं. काय बोलता भाऊजी? ही तुम्ही खोटं बोलताय. नाहीये माझ्या नवऱ्यात असं काही. वहिनी तुमच्यावर माझा विश्वासच नाही हो. हा माझ्यावर तुमचा विश्वासच नाही हो. मी तेच म्हणलं असं काय झालं? अहो भाऊजी विश्वास ठेवू तरी कसा? प्रूफच नाही तर विश्वास ठेवू कसा? कुछ बातें ऐसी होती है जो आंखों से देखनी पड़ती है वहिनी. म्हणजे चला तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दाखवतो तुमच्या नवऱ्याचं लफडं. त्या सायली सोबत असा गुलू 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 करतो ना, असं तिच्या जवळ काय जातो, तिच्या खांद्यावर असा हात काय टाकतो, तिच्या पप्प्या काय घेतो, अजून पुढचं काय काय आपल्याला माहिती नाही बघ. म्हणजे तुम्ही आता पाहून आला त्यांना? हो तरी- माझ्या डोळ्यांनी. तरी- हे जे 2 डोळे दिसतात ना वहिनी, 2 डोळे हे अरबी समुद्र त्यांनी. म्हणजे तुम्ही पाहून आलात माझ्या नवऱ्याचं काय चाललंय तरीच म्हणलं नवनवीन कपडे घालून कुठं येतात असतो. वहिनी रडू नका तो वहिनी. प्रशांत महासागर आहे, तुम्ही कुठं गंगाच्या मना वाया घालता तुम्ही डोळे. हा, ते बी आहे. पण चला ना भाऊजी दाखवा ना मला, नाही तर मला विश्वास बसणार नाही. वहिनी तुम्हाला तुमच्या अहो, दाखवतात का नाही? अहो, वहिनी, तुम्हाला त्या सांगतो गाडीत मी का? अहो, वहिनी तुम्ही तर फार गुंड्या तोडायला लागल्या. हा, मला राग कंट्रोल व्हायला नाही तर तुमचाच मोठा गाडी. चला तुम्ही पटकन चला. चालायचंच का? चला ना. चला.
पूजा सॉरी सायली, आपण या फुलागत झालोय ग, एक वेगळं आपल्या असं एकत्र राहायची गरज आहे. तू म्हणली तसंच आपण बस झालं. म्हणून मी रिटर्न आलो. माझ्या डोक्यात प्रकाश पडला, ही बाई रोज म्हणते लग्न करू, लग्न करू. तुझ्या मनात आलं तर करून टाकू बाई आपण लग्न. मला वैताग आला इथं राहण्याचा. कुठं? इथं राहण्याचा वैताग आलाय. हे बघ कवर आपण लांब राहायचं. हा हे बघ, एकमेकांना साथ द्यायचं असं ना तर एकमेकांना वेळ देण्यासाठी तो वेळ काढावा लागतो. हा मग आता आपण तुझ्या घरी काय प्रॉपर्टी बिपर्टी आहे का? माझ्या घरी हा? गुलाबाचं फुल पडलं. हा, नाही फुल पडलं तरी चालेल. हे दिल अजून तयार आहे. माझ्या घरी काहीच नाही. आई घातली याला कुठे घेऊन जाऊ मम्मी? होय मी काय म्हणतो, काहीच नाही. 2-4 एकर, फक्त अर्धा गुंठ आहे. अर्धा गुंठा. तू आईचा तू आईच्या नावावर आहे का बापाच्या नावावर आहे? आणि राहिलं तर फक्त एकच रूम आहे. हा? त्याच्यातच आम्ही 4 जण राहतो. आई. भाऊ, मी, आई, छोटी अर्धा गुंठा. माझ्या बायको 5 एकर हिच्या नादी का लागलं काय नाही. चालतंय, काही प्रॉब्लेम नाही बघ. चालतंय, काय करू ग बघ. आता या दुनियाला घाबरून चालणार नाही. हे बघ, तू मला साथ दे, मी तुला साथ देतो. आजच्या आज लग्न करून टाकून संध्याकाळ लगेच स्वागत करू. त्याच्या आईला मरू दे. चल तू. नाही त्या गोष्टीची लय काय गंमत केली माझ्या फुला, गंमत नाही कळत तुला. चल हे बघ, कोणाला न सांगता मी तोंडलं पितो आणि जाऊ आपण. नमस्कार ताई. कोण ताई? कोण आहे? ते पाहुणे आहेत का ग? माय हा, माझा तर कोण नाही. माझं नाही, माझं कोण? अयो पूजा. ओळखलं. राम राम म्हणते. राम राम. मला घरी सोड ना कोण पटकन. आहे? काय अयो, या बाईनं डोळ्यात घातलं. चला बरं आपलं लग्न करायचं. हे नको हाणू लागन तिला. वहिनी तुम्ही हा ना, मी हाय. तुझ्यासाठी फुलं आणलं होतं अगं. वहिनी कोण? या याची बायको. कोणाची? माझी बायको आहे. हा माझीच आहे. ही ग बायको आहे माझी. ही अगं बायको आहे माझी. आणि कोण आहे? अगं तूच बायको आहे. तू हात ग बघ ना माझ्या. हा ही काय? तुमची बायको आहे? हा नाही. ही साड तुमची बायको आहे? हे नीट बोल. मी कोण आहे मग? तू पण मी कोण आहे? तू पण मी सांड आहे. मला कशाला फसवलं मग? हे मी कोण आहे मग? हे बघा, मी कोण आहे? भांडणं करू नका. गैरसमज झालेला आहे. हे बघ, तिचा पाय दुखतो. हा तिथं बसली होती म्हणून मी तिला आधा दिला. विचार तिला. कुठं होती तुम्ही? चालले दवाखान्यात. अगं हिच्या आईला भेटवायचं होतं म्हणून हिच्या आईला जायचं ना, म्हणून मी आलो भेटवायला. लग्नाची स्वप्न दाखवलं तुम्ही. खरंच माझ्या बायको आहे? खरंच बायको आहे तिची. तुम्हाला फसवलं का मी? थांबा. आता माझ्यासोबत लग्न करायला गेलं होतं हे ना? थांब. तुझं लग्न तुझा नवरा थांबा. माझं काय मन आहे का नाही? मला काय येतं? भावना आहेत का नाही? हा अगं हे आता हे भावना कोण? आता हे ही भावना भावना ही पाहुणा कोण आता? हा? अरे तुझ्या आता आईची एवढं साडी ऐकली. आम्हाला. हा तुला हातला उचलून हा कोणाचा भाव आहे? तुझाच आहे का? सगळे खाऊ फुगल्यात. अरे तुमच्या माकडे विचार करा. माझा भाऊ आहे का त्यो? भाऊ आहे का? तुमचा मित्र आहे ना? का दिसायला मी जास्त झाले आता. तसं नाही ग, तसं नाही. हे बघा, चुकलं माणसाकडून. चुकतं कधी कधी. तुला नाही लग्न करायचं माहिती सांग? करायचं का नाही? नाही करायचं. मी केलं. मी आहे. कुणी? केलंच माझं. मी नाही. रडू नका. मी हा तुझ्या नवऱ्याला हाण. माझं लग्न नाही झालंय. अरे तू तर काही चप्पल तोंडाने दिसतो. होईना रे तुझं काय आहे मध्ये? हे चिंगम खावल्याला फुगा हो तिकडे. ह्याला काय आहे? हे बघ कसं आहे बाई, ही नवीन पोरगी, हिला साथ देण्याची गरज आहे. हा नाही होता. याने मला लग्नाची स्वप्न दाखवली आणि मी कुणाला याने मला फसवलं. हा? याने मला मी म्हणलं कुणाला मला बायको नाही. तुम्हाला दे, मी हिला देईल. मामा नमस्कार. मामा त्या जावयाचं फुल गळालंय. हा मामा. दोन बाजूला दोन. काय मामा? राडा एकदा सर राडा. जायला काय बोलून बी द्याय ना तुम्ही. मामा काय झालं? ही चायक चालली होती. मी हिची आई म्हणली मला हिच्या आईका भेटायचे. मी हिच्या आईला हिच्या आईक घेऊन चाललो होतो ना.
असं किती आया नाही नाही हिच्या आईला हिच्या ऐकं जायचं होतं म्हणून ही चालली होती तेवढ्यात ही आली ही आली आणि काय म्हणते हे कोण आहे हे म्हणते आणि माझ्या गळ्यात पडले मामा हे म्हणते लग्न करायचं अहो, नाही हो, शपथ हो, अहो, मला तुला कळत नाही. एखादा भेटन ना हा. पहिली बायको आहे, त्याच्या एवढी मागं सुंदर लागला. बायको आहे मामा माझी तुमचा अहो. जावयले लापट कुत्रा आहे लपडे लफडं यांचं. मला तिच्या असं? नको दाड का मामा नको मामा तुला सांभाळता येत नाही का नवरा काय करतो कुठं जातो काय खातो हा? मामा माझं काय नव्हतं तिच्यासारखी मला बहीण आहे मग? मी कशाला लफडं करीत विचारलं ती नाही मला त्याला? म्हणलं की माझं लग्न नाही झालं असं? माझं तुझ्यावर लय प्रेम आहे माझं काही चुकलो अन्नच खाते ना कशाने खाते अहो पण मला कळत नाही? माहितच नाही माझी काही चुकली आहे भेटलं का पोरगं त्यात? की लगेच प्रेम लगेच बोलू लगेच गप्पा गोष्टी भेटणं अहो ते आज माझ्यासोबत लग्न करणार होते म्हणून मी विश्वास ठेवला माझी त्यात त्याला काय आई चूक आहे? बाप बहीण भाऊ कुणी आहे नाही तुला आहे का त्यांना सांगायचं ना तुझ्या भावाला बापाला असं पोरग आहे त्याला जाऊन भेटा आणि त्याची चौकशी करा कुठं राहतंय काय खातंय आज ते तर करणार होते ना मग लग्न झाले पोरग झाले नाही काय हो. धंदा चाललाय तुमचा नका जरा सुधरा शिकल्या सवरल्या ना म्हणलं लग्न करून आईला सांगता येईल घरी सांगता येईल म्हणून लग्न करणार होते हो. मला तिच्यासारखी बहीण आहे आता मी कळलं? खोटं कशाला आता बोलू? कळलं ना आपण फसलो पण तू चल घरी त्याच्याकडे बघू आता त्या बाग तुझं तोंड आहे अहो, ताई सॉरी हो मला माहित असतं ना तुम्हाला नवरा आहे ते तुमचं जर तर माहित चूक नाही आहे. ऐकलं ना कोर्टात खेचू त्याला. त्याला दगड खीच. चेंबर मध्ये टाका त्याला चेंबर मध्ये त्याला तर तू काय तू. चला हा ना, हा आम्ही ना, हा जातो. ना. आम्ही पण जाता हा, चल हो. तुझं काय आहे रे काय आहे रे ज्याच्यावर प्रेम केलं त्यांनी फसवलं मेल्या तुझं काय आहे रे ए सांड अगं ए तुझं तर काय चेंबर मध्ये भेटले? बोलायचे. हा? तुझं काय काय बोकडा तू तुला केस काय बोललं का तुला? असंच लग्न करतो झालेल्या पोरामागं हिंडत इथं. हा? ही मेंढ- बावळट हो तिकडं माझ नशीब खराब आहे होय, मला तोंड बी बोलायला येईना मला आणि ते तर साडवानी दिसतंय ढोबलं मला बोलतय माझ नशीब सगळं ग बाई सगळं माझं स्वतःच झालंय जिंदगीचं नासक्याने फसवलं याचं कधी चांगलं नाही होतं मेल्याचं ते नाश होईन याचा